11,000 गरमागरम वडापाव। या या खायला लवकर या, आज दिवसभर तुम्हाला वडापाव या ठिकाणी खायला मिळणार आहे। पावामध्ये लाल चटणी, त्यामध्ये गरमागरम वडा, हिरवी मिरची आणि हा गरमागरम वडापाव एक नंबर। नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबच्या खादाड मांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज भरतनाट्य मंदिरच्या जवळ 11,000 बटाटे वडे आणि पाव वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। या निमित्त जे बटाटे वडे तयार केले जात आहेत, त्या बटाटे वडे कशा पद्धतीने तयार केले जाणार आहेत, 11,000 बटाटे वडे तयार केले जात आहेत, त्या प्रोसेसमध्ये आता आपण जाणार आहोत। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव समिती आणि जनहित चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत मी अध्यक्ष प्रकाश ढमढरे आपणा सर्वांना या माध्यमातून आव्हान करतो की आज 369वी शंभूराजांची जी जयंती आहे ती तेवढ्याच उत्साहामध्ये आणि जोशामध्ये साजरी करण्यासाठी आज जनहित चॅरिटेबल ट्रस्ट आयोजितच्या वतीने शंभूराजांना आज आपण या निमित्ताने एक भव्य दिव्य सोहळा निर्माण करत आहोत। या सोहळ्यामध्ये सर्वप्रथम 9 वाजता या ठिकाणी 11,000 वडापाव जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते उद्दिष्टाची सुरुवात 9 वाजता होत आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण 5 गोशाळांना गोधान्य देण्याचा उपक्रम राबवलेला आहे। कमीत कमी 4 ते 5 टन धान्य आणि फळभाज्या ह्या गोशाळांना जाणार आहेत। त्याचप्रमाणे शंभूराजांनी ज्या हाल अपेष्टा सोसलेल्या होत्या, त्या माध्यमातून प्रत्येक तरुणांनी शंभूराजांचा आदर्श घेऊन रक्तदानाने आपण हे पांग फेडूयात म्हणून रक्तदान शिबिराचं देखील आयोजन केलेलं आहे। त्याचप्रमाणे या भागातील ज्या कचरावेचक असतील, ज्या झाडू करणाऱ्या असतील, या सर्व तृतीय चतुर्थ कामगार श्रेणीसाठी आपण आरोग्य शिबिर ठेवलेले आणि आरोग्य शिबिरात महत्त्वाचं म्हणजे कॅन्सरसाठी ब्रेस्ट कॅन्सरचं या ठिकाणी जवळजवळ 1200 ते 1300 महिला आपल्यामध्ये सहभागी होणार आहेत। त्याचप्रमाणे नेत्रचिकित्सा शिबिर होणार आहे। त्याचप्रमाणे आपण 2,000 विद्यार्थ्यांना जे गडचिरोलीमधले असतील, जे कुंभरवळण गावातील असतील, जे माळीण गावातील असतील, जे पुरंदर पायथ्यामध्ये असेल, अशा दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना 2,000 शालेय वस्तूंचं वाटप देखील या ठिकाणी होणार आहे। त्याचप्रमाणे भीमाशंकर परिसरातील 5 शाळांना आपण या ठिकाणी 5 शाळांमध्ये सर्वप्रथम शालेय क्रीडा साहित्य वाटप त्यांना देऊन हा उपक्रम साजरा करत आहोत। तसेच जे व्ही.आय.टी. कॉलेजमधील विद्यार्थी आहेत, नवोदित कलाकार आहेत, त्या कलाकारांना व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी विश्व आख्यानसारखा एक उपक्रम देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी आयोजित करत आहोत। अशा भव्य दिव्य सोहळ्यासाठी आपण व आपल्या मित्रमंडळींना या सहभागी करून घ्यावं, एवढंच या ठिकाणी मी आव्हान करतो आणि थांबतो। मित्रांनो, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बटाटे वडे जे आहेत हे तयार करण्याचं काम सुरू आहे। सुरुवातीचा टप्पा उकडलेले बटाटे जे आहेत हे या ठिकाणी स्मॅश करून घेतले जात आहेत। हे जे बटाटे आपण उकडलेले बटाटे स्मॅश केलेले आहेत, आता त्याचा मसाला जो आहे त्यामध्ये ॲड केला जातो। सुरुवातीला त्यामध्ये मीठ जे आहे हे टाकलं जात आहे। हिरव्या मिरचीचा ठेचा जो आहे हा टाकला जातोय। आणि आता यामध्ये आलं लसूण पेस्ट जे आहे हे वापरलं जात आहे, मिक्स केलं जाते त्यामध्ये। आणि कोथिंबीर, चवीपुरती यामध्ये साखर ॲड केली जाते। आणि आता हा लिंबाचा रस, मस्त अशी आंबट तिखट चव याला येण्यासाठी हा गोड पण त्याच्यामध्ये आहे साखर, आणि हे मिश्रण आता तयार केलं जात आहे।
या ठिकाणी जे बटाटे वडे उकडलेला बटाटा तयार केलेला आहे, त्यानंतर मिश्रण त्याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर या ठिकाणी वडे करण्याचं काम सुरू आहे. आतलं जे बटाट्याचं स्टफिंग असतं त्या स्टफिंगचे वडे या ठिकाणी तयार करतायत. कशा पद्धतीने बटाट्या वड्यातील आतमधलं जे स्टफिंग आहे हे तयार केलं जातं हे आपण बघतोय. गरमागरम बटाटे वडे या ठिकाणी तयार केले जात आहेत. या ठिकाणी लादी पाव आलेले आहेत. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी पहिला लॉट जो आहे लादी पावचा तो आलेला आहे आणि यामध्ये एका ट्रेमध्ये 20 लाद्या ज्या आहेत आणि त्यानंतर अशा पद्धतीचे 300-350 जे आहेत हे लाद्या या ठिकाणी आलेले आहेत. आपण बघतोय गरमागरम ताज्या जे पाव आहेत हे या ठिकाणी आलेले आहेत. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती उत्सवानिमित्त या ठिकाणी 11,000 वडापावचे वाटप केले जाणार आहे आणि यासाठी जे पाव आहेत हे आता आलेले आहेत. चला तर मित्रांनो, आता आपण ह्या वडापावची चव घेऊयात. सुरुवातीला लाल चटणी, त्याच्यामध्ये गरमागरम असा हा बटाटे वडा, त्यासोबत तळलेली हिरवी मिरची आणि याचा आता आपण आस्वाद घेतोय. कशा पद्धतीने हा वडापाव आहे, काय टेस्ट आहे याची आणि ही तळलेली हिरवी मिरची, वाव, एक नंबर एक नंबर. 11,000 वडापावचं वाटप या ठिकाणी केलं जातं आणि हा वडापाव त्याचा आस्वाद आपण घेत आहोत. वडापाव त्याच्याबरोबर लाल चटणी आणि हिरवी मिरची, एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर. बटाटा वडा पाव हिरवी चटणी. मित्रांनो, या 11,000 वडापावची टेस्ट घेण्यासाठी तुम्ही भरतनाट्य मंदिर नाट्यगृहाच्या समोर आज दिवसभर या ठिकाणी वडापाव वाटप, मोफत वडापाव वाटप सुरू आहे
आस्वाद घ्यायला नक्की या. 11,000 गरमागरम वडापाव. या या खायला लवकर या. आज दिवसभर तुम्हाला वडापाव या ठिकाणी खायला मिळणार आहे. 11,000 वडापाव मोफत मोफत मोफत. या आणि खावा आणि मजा घ्या. सगळ्यांना देतोय जरा थोडासा फोटो सेशन होतोय. 1-2 मिनिटं गडबड करू नका. 11,000 वडेपाव आहे. इकडे 1 मिनिट. या इथं चला थांबू. चला काय पाहिजे तुम्हाला? जयंती उत्सव समिती पुणे आयोजित या ठिकाणी 11,000 वडापावचं वाटप याचा शुभारंभ लवकरच अवघ्या काही क्षणांमध्ये होत आहे. या ठिकाणी उपस्थित भाविक भक्तांना विनंती आहे की आपण याचा मोठ्या संख्येने आस्वाद घ्यावा.